ॲक्च्युली तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सुद्धा ह्याच मातीतला आहे. माझं मूळचं गाव नगरदेवळा तालुका पाचोरा आणि माझं शिक्षण मूवीमध्ये झालेलं आहे. विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग केलं आहे. तर हा माझा जरी पहिला चित्रपट असला, परंतु माझ्या मनामध्ये हे होतं की मी ज्या मातीतून जन्माला आलेलो आहे, जिथे घडलेलो आहे, त्या मातीतली नावाजलेली 3 गाणी माझ्या चित्रपटात असावीत. आणि मी डायरेक्टरला तसं सांगितलं आणि त्यांनी मंगेश कांगणेंच्या माध्यमातून, मंगेश कांगणेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांच्या माध्यमातून सचिन कुमावत, आपले भैया मोरे आणि मेघा मोसळे यांनी गायलेली आणि सचिन भाऊंनी ॲक्ट केलेले असे 3 गाणे आपण रिमिक्स केलेले आहेत. म्हणजे मला तर वाटतं खानदेश आणि मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा खानदेशातली 3 नावाजलेली गाणी मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहेत. आणि दुसरी विशेष गोष्ट या चित्रपटाची, या चित्रपटामध्ये 50% जरी तुम्हाला नवीन चेहरे दिसत असतील, परंतु त्यांना अनुभव आहे. सुयश जसं थिएटर आर्टिस्ट आहे, मयुरीने सुद्धा काही चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, अक्षताने काम केलेलं आहे. तर यांच्यामध्ये पोटेन्शियल्स आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, त्या मताचा मी आहे. आणि त्यांनी खूप चांगला न्याय या चित्रपटामध्ये दिलेला आहे. दुसरं महत्त्वाचे अजून सिनियर कॅरेक्टर्स आहेत, जसं शशांक शेंडे आहेत, विजय निकम आहेत, मेघा घाडगे आहे, विठ्ठल काळे आहे. या सर्वांनी चांगला रोल प्ले केलेला आहे. आणि अजून विशेष गोष्ट, मंगेश कांगणे ज्यांनी जवळजवळ 2000 गाणी लिहिलेली आहेत, 200च्या आसपास चित्रपटांमध्ये नावाजलेली गाणी त्यांनी गीतकार म्हणून लिहिलेली आहेत. तर आता पहिल्यांदा त्यांना ॲज अ म्युझिक डायरेक्टर आपण अप्सराच्या माध्यमातून ब्रेक दिलेला आहे आणि त्यांनी खूप चांगला न्याय दिलेला आहे. अर्थात हे अहिराणी गाणं, आपले 3 गाणे त्यांनी रिमिक्स केलेले आहेत मराठीमध्ये आणि ते आपल्यासमोर आहे. तर निश्चितच आम्हाला अपेक्षा आहे की अहिराणी भाषेला, आपल्या खानदेशी भाषेला आणि मराठी चित्रपटामध्ये सर्वांना न्याय मिळेल, असा आम्ही हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला.